Hello, friends. Hope you are all safe and healthy. Welcome to Knowledge Treasure Channel. फ्रेंड्स, आज आपण पाहतो आहे 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 लेसन नंबर 5 हीट ह्यामधील पार्ट 5 पाहणार आहोत. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेंट हीट, फ्रिजिलेशन, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, हॉब्स ॲपॅरेटस, ड्यू पॉईंट, ह्युमिडिटी हे सगळे टॉपिक्स कव्हर केलेलं होतं. आय होप तुम्ही ते व्हिडिओ पाहिला असेल. जर पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि हीट एक्सचेंज. सो फ्रेंड्स, लेट अस बिगिन. In this video, let us move to the last topic of this lesson, that is specific heat capacity. To understand this concept, we have to perform one activity. Let us say, try this. Activity करण्यासाठी आपल्याला पाहिजे एक ट्रे घ्यायचा, त्याच्यावर वॅक्सचा थिक लेयर असेल, इक्वल मास असलेला 3 स्पियर्स घ्यायचा, आयर्न, कॉपर आणि लेडचा, बर्नर और स्पिरिट लॅम्प आणि त्याचबरोबर एक लार्ज बीकर घ्यायचा. प्रोसिजर बघूया. इक्वल फर्स्ट वन आहे, टेक 3 स्पियर्स ऑफ आयर्न, कॉपर अँड लीड ऑफ इक्वल मास. इक्वल मास असणारा आयर्न, कॉपर आणि लीडचा 3 स्पियर घ्यायचा. पुट ऑल द 3 स्पियर्स इन बॉइलिंग वॉटर इन द बीकर फॉर सम टाईम. आता ह्या ठिकाणी लार्ज बीकर घेतलेला आहे आपण, एक लार्ज बीकर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये वॉटर आहे आणि त्याला आपण हीट करणार. आता ते वॉटर बॉईल व्हायला सुरुवात होते. त्या बॉइलिंग वॉटरमध्ये आपण हे जे 3 स्पियर्स घेतलेला आहे, आयर्नचा आणि लीडचा आणि कॉपरचा, हे तिन्ही इक्वल मास असलेल्या स्पियर्स ह्या बॉइलिंग वॉटरमध्ये आपण टाकायचं थोड्या वेळापुरता. मग टेक द 3 स्पियर्स आउट ऑफ दी वॉटर. आता काय करायचं, हे तिन्ही स्पियर्स आपण टाकलेलं तिन्ही स्पियर्स थोड्या वेळानंतर त्या स्पियरचं देखील टेम्परेचर किती असणार, 100 डिग्री सेल्सिअस होणार. आपण बॉइलिंग वॉटरमध्ये टाकलेलं आहे, सो ह्या तिन्ही स्पियर्सचं देखील टेम्परेचर किती, 100 डिग्री सेल्सिअस होणार. मग त्या तिन्ही स्पियर्स बॉइलिंग वॉटरमधून असे आपण बाहेर काढून लगेच आपण त्यांना हे वॅक्स लेयरमध्ये ठेवायचं. काय होते, ऑल द स्पियर्स विल बी ॲट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. पुट देम इमिडिएटली ऑन द thick slab of wax. Note the depth that each of the spear goes into the wax. तिन्ही स्पियरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. सो लगेच वॅक्सच्या स्लॅबमध्ये ठेवल्यावर त्या तिन्ही स्पियर गरम असल्यामुळे वॅक्स स्टार्ट्स मेल्टिंग. ड्यू टू मेल्टिंग काय होते, स्पियर्स खाली जाणार. ह्या तिन्ही स्पियर्स एका स्पेसिफिक डेप्थला खाली जाणार आहे. इथे आयर्नचं स्पियर ठेवलेलं आहे, सो आयर्नचं स्पियर इथं ठेवले, ते एका स्पेसिफिक डेप्थपर्यंत इथं पोचलेलं आहे. आता कॉपर इथं ठेवलेलं आहे, तर कॉपरचं इथंपर्यंत पोचलेलं आहे. लीड इथं ठेवले, तर इथं लीडचं इथंपर्यंत पोचलेलं आहे. जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल तेव्हा सगळ्यात जास्त डेप्थला गेलेला आहे ते म्हणजे आयर्न, तसेच कमी डेप्थला गेलेलं आहे ते म्हणजे लेड. कॉपर आहे ते इंटरमिडिएट डेप्थला पोचलेलं आहे. ह्या तिन्ही स्पियरचं मास कसं आहे, मास सेम आहे. तसेच त्यांना इक्वल टाईम इंटरवलमध्ये आपण इथं हीट सप्लाय केलेला आहे, म्हणजे इक्वल टाईम इंटरवलमध्ये आपण बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवलेलं आहे. मग असं का झालेलं असेल, द स्पियर ॲब्झॉर्ब्स मोर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह मोर हीट टू द वॅक्स. ज्यावरती आयर्न सगळ्यात जास्त डेप्थला गेलेला आहे त्यावरती आयर्न जास्त हीट ॲब्झॉर्ब केलेलं आहे. जसे की आपण क्लासरूममध्ये टीचर एखादी कॉन्सेप्ट टीच करत आहे, काही स्टुडंट्सना ते लगेच इमिडिएटली कळत असते, म्हणजे त्यांचं ग्रॅस्पिंग पॉवर जास्त असते, सो त्यांचं आउटपुट देखील चांगलं असते, त्यांना चांगला मार्क मिळत असते. पण काही स्टुडंट्स आहे ते ॲव्हरेज लेवलला असतात, म्हणजे त्यांना जरासा कमी कळते, सो त्यांचं आउटपुट देखील मीडियम असतात. बट काही स्टुडंट्सचा ग्रॅस्पिंग पॉवर एकदम पुअर असते, सो त्यांचा आउटपुट पण पुअर असतात. बट ह्या केसमध्ये टीचर सगळ्यांना एकसारखा टीच केलेला आहे,
पण ग्रॅस्पिंग पॉवर प्रत्येकाचा वेगवेगळा असल्यामुळे त्यानुसार स्टुडंट्स नॉलेज एक्वायर करत असतात. तसेच इथे प्रत्येक मेटलला आपण आयर्न, कॉपर, लीड ह्या तिन्ही स्पियर आपण हीट सेम अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केलेला आहे. पण आयर्नचा हीट ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी जास्त आहे. मग हे कसे ओळखलं जातं? तर मोर वॅक्स विल thus melt and the spear will go deeper in the wax. आयर्न जास्त हीट ॲब्झॉर्ब केल्यामुळे तेवढ्या प्रमाणात ते हीट बाहेर टाकत असते. म्हणजे तेवढं हीट वॅक्सला दिल्यामुळे त्याचा वॅक्स जास्त मेल्ट होते, वॅक्स जास्त मेल्ट होणार आणि आयर्न जास्त डेप्थला जाणार. इट कॅन बी ऑब्झर्व दॅट आयर्न स्पियर गोज डीपेस्ट इन टू द वॅक्स. तर आयर्न स्पियर जास्त डेप्थला जातो कम्पेअर टू अदर स्पियर. Lead spear goes to the least and copper spear goes to the intermediate depth. सगळ्यात कमी हीट ॲब्झॉर्ब केलेला आहे कोण? तर लीड. कारण काय आहे? ते कमी डेप्थला गेलेलं आहे. कमी हीट ॲब्झॉर्ब केल्यामुळे ते आउटपुट पण कमी असते. सो त्याचा डेप्थ सगळ्यात कमी डेप्थला गेलेला आहे. आणि इंटरमिडिएट आहे ते कॉपर. कमी पण नाही आहे, जास्त पण नाही आहे. ओके. This means that the property which determines the amount of heat absorbed by a spear is different for 3 spears. प्रत्येकाचे सगळे स्पियर्सला टेम्परेचर सेम दिलेलं आहे, पण प्रत्येकाचे हीट ॲब्झॉर्ब करण्याचा कॅपॅसिटी वेगवेगळा असतो. म्हणजे एखादी स्पियरने किती हीट ॲब्झॉर्ब करायचा हे प्रॉपर्टी आहे. आणि ह्या दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असे म्हणतात. इथे डेफिनेशन दिलेलं आहे स्पेसिफिक हीट ऑफ दी ऑब्जेक्टचा. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ ए युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्ट असेल त्याचा आता जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर 1 degree Celsius इन्क्रीज करण्यासाठी जे काही हीट सप्लाय करायला लागतो त्याला आपण काय म्हणणार? स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर सी. तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशाने डिनोट करतात? स्मॉल लेटर सी मध्ये. द SI युनिट ऑफ अ स्पेसिफिक हीट इज जौल. इथं आपण तुम्ही चेंज करायला लागते. कसं असायला पाहिजे होतं? जौल पर kg पर डिग्री सेल्सिअस. इथं पहिला डिग्री सेल्सिअस नंतर kg लिहिलेलं आहे. तुम्ही असे चेंज करून घ्या, टेक्स्टबुकमध्ये करेक्ट करून घ्या. CGS युनिट आहे ते काय आहे? कॅलरी ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तर ह्या व्हॅल्यूवर रिलेटेड आहे सम न्यूमेरिकल व्हॅल्यूज. इथं काही सबस्टन्सचा स्पेसिफिक हीट कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेला आहे. वॉटरचा 1, पॅराफिन 0.54 असे काही सबस्टन्सचा स्पेसिफिक हीट कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेला आहे. तर ह्या व्हॅल्यूवर डिपेंडेंट रिलेटेड न्यूमेरिकल सम्स सॉल्व करायला लागते, तेव्हा हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर हे तुम्ही रीड करून घ्या. नेक्स्ट, if specific heat of an object is C, the mass of the object is m, and if the temperature of the object is raised by delta T degree Celsius, the heat energy absorbed by the object is given by m into C into delta T. जर एखादी ऑब्जेक्ट आहे त्याचं स्पेसिफिक हीट आहे स्मॉल c आणि मास आहे m आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी मध्ये नोट डाऊन केलेला आहे. तर त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा किती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब झालेला आहे, किती हीट एनर्जी त्या ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब केलेली आहे हे कसे फाइंड आउट करायचं? तर हीट ॲब्झॉर्बला क्यू असे आपण सांगतो. क्यू म्हणजे हीट ॲब्झॉर्ब किंवा हीट लॉस. क्यू इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू डेल्टा टी. सो हे एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा. Next, in the same way, if specific heat of an object is C, the mass of the object is m, and if the temperature of the object is decreased by, इथं increased होता, इथं decreased by delta T, then the heat energy lost by the object. इथं heat energy absorbed, इथं heat energy lost. हे एवढाच डिफरन्स आहे आणि ते सगळं राहिलेलं सगळं सेम आहे. फॉर्म्युला पण सेम आहे, m इंटू C इंटू डेल्टा टी. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत हीट एक्सचेंज
इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन ए हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, हीट कधी पण हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टमध्ये एक्सचेंज होत असते. द टेम्परेचर ऑफ द कोल्ड object goes on increasing due to gain of energy and the temperature of the hot object goes on decreasing due to loss of energy. तर इथं दोन ऑब्जेक्ट आहे, एक आहे हॉट ऑब्जेक्ट, याच्याने डिनोट करूया, एक आहे कोल्ड ऑब्जेक्ट. तर हॉट ऑब्जेक्टचं हीट असे कोल्डकडे ट्रान्सफर होते. मग काय होणार, कोल्डचं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होणार. आता हॉट ऑब्जेक्टचा एनर्जी कोल्डकडे असं जात असते, तर इथं टेम्परेचर काय होणार, हा जो टेम्परेचर कमी होणार. मग हा जो टेम्परेचरमध्ये चेंज होतो तर तो कधीपर्यंत होणार, तर जोपर्यंत ह्या दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत टेम्परेचर असा एक्सचेंज होत असणार. एकदा ते टेम्परेचर इक्वल झाला तेव्हा ते स्टॉप होणार. फॉर एक्झाम्पल हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस होता आणि कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर होता 0 डिग्री सेल्सिअस, इथं 40 डिग्री. तर आता हॉट ऑब्जेक्ट हीट एक्सचेंज कंटिन्यू राहते, हॉट ऑब्जेक्टकडून हीट कोल्ड ऑब्जेक्टला ट्रान्सफर होत असते, हीट एक्सचेंज कंटिन्यू राहते. जेव्हा दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअसला आलं तर तेव्हा हीट एक्सचेंज स्टॉप होते. ह्या प्रोसेसमध्ये कोल्ड ऑब्जेक्ट हीट गेन करतो आणि हॉट ऑब्जेक्ट हीट लॉस्ट करत असतो. The change in temperature continues till the temperature of both the objects attain the same value. In this process, the cold object gains heat energy and the hot object loses heat energy. If the system of both the object is isolated from the environment by keeping it inside a heat-resistant box, meaning that the energy exchange takes place between the two objects only, then no energy can flow from inside the box or come into the box. तर आता ह्या हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टला आयसोलेटेड केला असेल तर म्हणजे आयसोलेटेड करणे म्हणजे आता हीट एनर्जी बाहेर पण जाऊ शकत नाही, हीट एनर्जी आहे ते ह्या बॉक्समधून बाहेर पण जाऊ शकत नाही, आत पण येऊ शकत नाही. मग त्यासाठी एक हीट रेसिस्टंट बॉक्स यूज केला जातो. इथं काय होते, हीट एनर्जी बाहेरून आत पण येत नाही, तर आतमधलं हीट जे आहे ते आतून बाहेर पण जाऊ शकत नाही. म्हणजे फक्त ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये हीट एक्सचेंज होत असते. ह्याच्यामुळे आपल्याला एक प्रिन्सिपल मिळाला, ते काय आहे, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हीट एनर्जी इन दिस सिच्युएशन वी गेट द फॉलोइंग प्रिन्सिपल. हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन्ड बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हॉट ऑब्जेक्टने जेवढा एनर्जी लॉस्ट केलेला आहे तर ते इक्वल असणार आहे हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. कोल्ड ऑब्जेक्टने किती हीट गेन केलेलं आहे त्याला इक्वल असणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असे म्हणतो. मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, मिक्सिंग मेथड अँड कॅलरी मेथड. The specific heat of an object can be measured using mixing method. एखादी ऑब्जेक्टचं स्पेसिफिक हीट मिक्सिंग मेथड यूज करून मेजर केला जातो. फॉर दिस कॅलरीमीटर इज यूज्ड. ह्याच्यासाठी कॅलरीमीटर यूज केला जातो. कॅलरीमीटरबद्दल तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये शिकला असणार. यू हॅव लर्न्ड अबाउट कॅलरीमीटर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. इफ ए हॉट ऑब्जेक्ट इज पुट इन द वॉटर इन ए कॅलरीमीटर, हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर अँड कॅलरीमीटर स्टार्ट्स. एखादी हॉट सॉलिड ऑब्जेक्ट कॅलरीमीटरच्या आत वॉटरमध्ये ठेवला तेव्हा हॉट ऑब्जेक्ट आणि वॉटरमध्ये हीट एक्सचेंज सुरू होणार. दिस कंटिन्यूज टिल द टेम्परेचर ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर अँड द कॅलरीमीटर बिकम्स इक्वल. हे कधीपर्यंत हीट एक्सचेंज कंटिन्यू राहणार, तर जोपर्यंत सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर आणि कॅलरीमीटरचे टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत. मग हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय द वॉटर इन कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय द कॅलरीमीटर. तर इथं सॉलिड ऑब्जेक्ट हॉट असतात, त्याचा हीट लॉस्ट होत असते. तर हे जे हीट लॉस झालेलं आहे ते कशाला इक्वल असणार, कॅलरीमीटर आणि वॉटर आणि कॅलरीमीटरमध्ये असलेला वॉटर आणि कॅलरीमीटर हे दोन्ही हीट ॲब्झॉर्ब करत असतात, त्यांच्या समला इक्वल असणार. नेक्स्ट, हियर heat lost by the solid object is equal to mass of the solid object into its specific heat into decrease in temperature. तर हीट लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट आपण कसं फाइंड आउट करू शकतो, आपल्याला जर त्या सॉलिड ऑब्जेक्टचा स्पेसिफिक हीट आणि मास
आणि टेम्परेचर किती चेंज झालं हे आपल्याला माहीत असले तर आपण कसे फाइंड आउट करू शकतो. हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट Q इज इक्वल टू m इंटू सी झाला स्पेसिफिक हीट इंटू डिक्रीज इन इट्स टेम्परेचर दॅट इज डेल्टा टी, m इंटू सी इंटू डेल्टा टी. ह्या फॉर्म्युलाने आपण फाइंड आउट करू शकतो. तसेच हीट गेन्ड बाय द वॉटर इथं आहे ते आपण कसे फाइंड आउट करू शकतो. मास ऑफ द वॉटर m, स्पेसिफिक हीट आहे AC आणि इन्क्रीज इन टेम्परेचर आहे डेल्टा टी यांचं मल्टिप्लिकेशन. तर हीट गेन बाय द कॅलरीमीटर परत m इंटू सी इंटू डेल्टा टी. ओके, हे आपल्याला M1 M2 असे आपण यूज करू शकतो डिफरेन्शिएट दाखवण्यासाठी. सो आपल्याला काय मिळालं लास्टला, हीट लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय द कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय द वॉटर. तर हीट लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट किती आहे Q आहे, हीट गेन बाय द वॉटर किती आहे Q1. सो हीट गेन बाय द वॉटर Q1 आणि हीट गेन बाय द कॅलरीमीटर किती आहे Q2. सो आपण Q इज इक्वल टू Q2 प्लस Q1 और Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 असे आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. Using these equations, if the specific heat of water and the calorimeter are known, the specific heat of the solid object can be calculated. त्याच्या रिलेटेड आता हे फॉर्म्युला यूज करून आपण त्याच्या रिलेटेड सॉलिड ऑब्जेक्टचा स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करू शकतो. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, let us conclude on today's topic. We'll meet on next video with a new topic. Thank you for watching this video. See you in the next video. Bye bye.